नमस्कार. TJSB प्रस्तुत मी महाराष्ट्र बोलतोय या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. काँग्रेसच्या केशर काकू क्षीरसागर यांच्या गैरमराठा राजकारणामुळे नावारूपाला आलेल्या बीड जिल्ह्यावर 1990 पर्यंत काँग्रेसचं म्हणजेच काकूंचं वर्चस्व होतं. त्यांनी काँग्रेसच्याच शिवाजीराव पंडित, सुंदरराव सोळुंके, बाबूराव आडसकर अशा दिग्गजांचं राजकारण एका मर्यादेत बांधून ठेवत स्वतःची पकड निर्माण केली होती. जिल्ह्याच्या काही भागात शेकापचाही प्रभाव होता. 1990 नंतर प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या जोडीनं भाजप शिवसेनेचं वर्चस्व निर्माण केलं. त्यातही भाजप जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी ठरू लागला. 1999 नंतर ही परिस्थिती बदलत गेली आणि भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसनं आव्हान उभं केलं. राजकीय पक्षांच्या बदलत्या सामाजिक आधारामुळे हा बदल अधोरेखित होतो. जिल्ह्यात मराठा समाज बहुसंख्य असला तरी केशर काकूंच्या वेळेपासून जिल्ह्याच्या राजकारणावर गैरमराठा समाजाचं वर्चस्व होतं. याच समान सूत्रामुळे केशर काकूंच्या पावलावर पाऊल टाकत गोपीनाथ मुंडेंनी जिल्ह्यावर पकड मिळवली. भाजपनं वंजारी, माळी, धनगर या समाजाची मोठ बांधून आपला पाया विस्तारण्याचं काम केलं. जयसिंगराव गायकवाडांच्या रूपात भाजपनं काही प्रमाणात मराठा मतही आपल्या पदरात टाकून घेतली आहेत. आज दलित, मुस्लिम, मराठा, धनगर आणि काही प्रमाणात वंजारी मतं आपल्याकडे वळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी ठरली आहे. राजकीय तडजोडी हे बीड जिल्ह्याच्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. पक्षबाह्य संबंध आणि संधानातून सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न वारंवार होत असल्यानं गटातटाच्या राजकारणानं स्थिरता मिळवली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर गेवराईत शिवाजीराव पंडित, बदामराव पंडित, अमरसिंह पंडित, आष्टी पाटोद्यात सुरेश धस, भीमराव धोंडे, केशव अंधळे, रेणापुरात टीपी मुंडे, फुलचंद कराड, माजलगावात प्रकाश सोळुंके अशी उदाहरणं देता येतील. तसंच गेल्या 2 दशकात जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर, आडसकर, पंडित, सोळुंके, कदम आणि मुंडे अशी राजकीय घराणी प्रबळ बनली आहेत. जिल्ह्यातली राजकीय आणि सहकारी संस्थांमधली सत्ता ही प्रामुख्यानं भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा 3 पक्षांबरोबरच पक्षांतर्गत गटात विभागली गेली आहे. परळी, अंबाजोगाई, माजलगाव इथले साखर कारखाने मुंडेंकडे, राजोरीचा राष्ट्रवादीच्या क्षीरसागरांकडे, आष्टी आणि केजचे काँग्रेसकडे तर गेवराईचा कधी भाजप कधी राष्ट्रवादीकडे असतो. दूध संघामध्ये भाजप राष्ट्रवादीत लढत आहे तर नागरी बँकांवरही काँग्रेस राष्ट्रवादीच्या भांडणात भाजपनं वर्चस्व मिळवलंय. जिल्ह्यातल्या भाजपच्या वर्चस्वाला तडा जाण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मुंडेंचे निकटवर्ती असलेले मराठा समाजाचे जयदत्त क्षीरसागर, वंजारी समाजाचे फुलचंद कराड, प्रकाश सोळुंके, सुरेश धस, बदामराव पंडित आदींनी गेल्या काही वर्षात केलेला राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवेश हा आहे. 80च्या दशकात शरद पवारांच्या पुलोद आणि समाजवादी काँग्रेसमागं हा जिल्हा उभा होता. 2009च्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीचे 5 आमदार निवडून आल्यानं हा जिल्हा पुन्हा पवारांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालंय. याबरोबरच राष्ट्रवादीचे विनायक मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेलं मराठ्यांचं एकीकरण आणि अन्य डावपेचांमुळे राष्ट्रवादीचा सामाजिक पाया विस्तारला जाऊन सर्वसमावेशक भूमिकेमुळे मुंडेंच्या गैरमराठा भूमिकेवर आधारलेल्या राजकारणाला राष्ट्रवादीनं जबरदस्त आव्हान दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून गोपीनाथ मुंडेच असतील हे स्पष्ट आहे. वंजारा समाजाचं मोठं मतदान, साखर कारखान्यांवरचं वर्चस्व, मतदारांबरोबरचा सततचा संपर्क, विविध सामाजिक घटकांचं पाठबळ या गोष्टी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. मात्र याचवेळी विकास कामांकडे केलेलं दुर्लक्ष, जिल्हा बँक घोटाळा प्रकरण, संघटनात्मक पातळीवर असलेली कमतरता आणि मराठा आरक्षणाचा सुरू असलेला विषय त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून एकेकाळी मुंडेंचेच निकटवर्ती असलेल्या जयदत्त क्षीरसागर आणि सुरेश धस यांच्या नावावर विचार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण संस्था यांच्यावरचं वर्चस्व, मतदारांबरोबरचा सततचा संपर्क, उत्तम संघटनात्मक काम या गोष्टींच्या जोरावर राष्ट्रवादीचा उमेदवार बाजी मारू शकतो. मात्र त्याबरोबरच काही कच्चे दुवेही समोर दिसतात. त्यात मुंडेंशी असलेली जवळीक, ठोस विकास कामांचा अभाव, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारासंदर्भातली नाराजी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबतची उदासीनता या गोष्टींचा समावेश करता येईल. याच मतदारसंघासाठी आम आदमी पार्टीकडून अशोक तावरे, डॉक्टर भास्कर सानप, मनसेकडून प्राध्यापक सुशीला मोराळे, डाव्यांकडून ॲडव्होकेट विजय बुराडे आणि शिवसंग्रामकडून गोविंद शिंगारे यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळतीये. मात्र या जिल्ह्यातलं राजकारण भाजप आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांभोवतीच फिरणारं असल्यानं अन्य पक्षाच्या उमेदवारीचा फारसा फरक पडेल असं आता सध्या तरी वाटत नाही.